नमस्कार, अनुश्री स्टाईल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज मी एक नवीन हेअरस्टाईल पुन्हा घेऊन आलेली आहे. तर ही खूप इझी आहे, तुम्ही पटकन करू शकता. आणि आता ही हेअरस्टाईल ज्यांचे केस दाट आहेत आणि त्यांची लेंथ ही मिडलला असेल आणि बऱ्यापैकी दाट असतील या हेअरसाठी ही खास हेअरस्टाईल आहे. कारण दाट केस असेल तर हा लुक आपण केला हेअरस्टाईल तर खूप छान दिसणार आहे. तर मी कसं केलेलं आहे पाहिलं तुम्ही की 2 मस्त सेक्शन घेतले, त्यानंतर ते रबर बँडने लॉक केले. त्याच्यानंतर मी त्याची वेणी घालून घेते आहे. वेणी घालून घेऊन मी आता त्याचं थोडंसं पुश करते आहे ते, आणि त्यानंतर ते वरती टक करायचे आहेत मला, कारण त्याचं फ्लावर बनवायचे. तर फ्लावर करून मी व्यवस्थित टक करते आहे. टक अशा प्रकारे करायचे की जेणेकरून ते तिथून फूल आपलं निघता कामा नये. व्यवस्थित कधीही टक करताना प्रॉपर टक करायचा जेणेकरून निघणार, कारण कधी कधी हेअर खूप सिल्की असेल तर ते पटकन निघून जातात किंवा जास्त कोणाला सवय असते सारखी हालायची, तर त्यामुळं कितीही कोणी कसंही राहिलं तर ते निघालं नाही पाहिजे. अशा प्रकारे ते टक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी 2 सेक्शन केलेत. त्याची आपली नेहमी आपण नॉर्मल जी वेणी घालतो ती वेणी घालून घ्यायची आहे. दोन्ही पण आपण सेक्शन केलं, दोन्हीच्या पण सेम वेणी घालून घ्यायच्या. यामध्ये काय पुश वगैरे काय नाही करायचं आहे. आणि व्यवस्थित प्रॉपर वेणी घालून घ्यायचं. खाली रबर बँडनी आपल्याला ते सेक्युअर करून घ्यायचं. त्यानंतर फोल्ड करायचे आहेत आणि एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला असे टक करायचे. टक करताना त्याच्या अगोदर तिथं तुम्ही सेफ्टी पिननी तिथं सेक्युअर करून घेऊ शकता की जेणेकरून ते हलणार नाही आहे. हे डमीचे हेअर आहेत तर त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम येतो. रिअल हेअरवरती तुम्हाला प्रॉपर अशी ही हेअरस्टाईल केलेली दिसेल. आणि सेक्युअर करताना पण काळजीपूर्वक करायची. आणि मस्त तुम्ही इथं ब्रश लावून ते कवर करू शकता. खूप छान लुक येतो याने. आता सध्या मी काढला नव्हता, जो वरती होता तोच मी लावून टाकलेला आहे हा. आता